नातं ते कधीच टिकत नाही ज्या नात्यात खूप जास्त अपेक्षा केली जाते किंवा समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवली जाते आणि म्हणजे त्या व्यक्तीनं प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे बदलायला हवी असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी नातं अजिबात टिकत नाही. तर होतं काय, बघा, नात्याला दोन्ही बाजूंनी तेवढाच रिस्पॉन्स पाहिजे. जर तुमच्या दोघांचं रिलेशन नवरा बायकोचं असू दे किंवा मैत्रीचं असू दे, जर नात्यात तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवत असाल, नाही ह्या व्यक्तीनं असंच वागलं पाहिजे, असं कधीच होत नाही. कारण प्रत्येकाची मतं वेगळी असतात, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. काही गुण दोष प्रत्येकाच्यात असतात. तुम्हाला जे दोष वाटत असतात ते त्यांना कदाचित वाटत नसतील. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जे वाटतं की तुम्हाला हे चुकीचं आहे ते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये त्यांना बरोबर वाटत असेल. जे आजपर्यंत ते जगलेत जीवन, त्याच्यात त्यांना ते चुकीचं काही वाटत नसेल. आता एक उदाहरणच घ्या, प्रत्येक जातीत वेगवेगळे नियम, वेगवेगळं खानपान, राहण सहन सगळं वेगळं वेगळं असतंय. म्हणून समोरच्या व्यक्तीला चुकीचं कधीच समजू नका. आणि मुलांच्या बाबतीत मुलांनी हे लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण आपला पार्टनर, जोडीदार आपला निवडतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप जास्त म्हणजे विचार करण्याची आवश्यकता आहे की समोरचा व्यक्ती कोणत्या कोणत्या सामाजिक क्षेत्रातून आलेले, म्हणजे कोणत्या समाजाच्या स्तरातून आलेले आहे. खूप जास्त श्रीमंत असेल तर तिचं रहनसहन वेगळं असेल, खूप जास्त गरीब असेल तर त्यांचं रहनसहन वेगळं असेल. त्यांना ॲडजस्ट व्हायला थोडा तरी वेळ लागतो आणि तो वेळ तुम्ही द्यायलाच हवा. आणि ते जरी तुम्हाला जमत नसेल तर अशा नात्यात पहिल्यांदाच गुंतू नका. काय होतं की परत पुढं जाऊन खूप जास्त प्रॉब्लेम येतात. त्यापेक्षा आधीच विचार करून नातं निर्माण, म्हणजे मनजुळली, ठीक आहे ना, मनजुळली तुमची म्हणून सगळं जुळतंच असं नाही. एका नव्या नात्यात आपण पदार्पण करताना समोरचा व्यक्ती आपल्याला किती समजून घेतो त्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आता हे मुलांच्या बाबतीत जातं. मुलींच्या बाबतीत मुलगी जर तुमच्यावर जास्त बंधन घालत असेल, तुझे मित्र असेच आहेत तसेच आहेत, तो त्यांच्यात म्हणजे शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा त्याच्या घराजवळचे आसपासचे मित्र असतील, इतके वर्ष तो त्याच्यात रमलेला आहे, त्यांच्यात मिक्स झालेला आहे. आणि आत्ता जर येऊन ती म्हणत असेल की तुझे ते मित्र चांगले नाहीत, तू जाऊ नकोस त्यांच्यात, काय काय गोष्टी चांगल्या ॲक्सेप्ट करायला पण काय अर्थ नाही. म्हणजे काय चुकीचं नाही, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत विनाकारणच म्हणायचं. मुलींना सवय असते, ह्या मित्रात जाऊ नको, त्या मित्रात जाऊ नको, हे खूप जास्त आजकालच्या मुलींना सवय आहे. पूर्वीच्या जमान्यात असं म्हणजे मुलांच्यावर जास्त बंधन कोण घालत नव्हतं, पण आत्ताच्या मुली ह्यांना माझ्या सांगण्याप्रमाणे राहिलं पाहिजे, माझा नवरा आहे, मी सांगेल तसंच राहिलं पाहिजे. घरात मोठ्यांशी बोलताना पण त्याच लेवलचं त्याच ट्युनिंगमध्ये बोलू शकतात. आमच्या वेळी असं अजिबात नव्हतं. आम्ही असं म्हणजे मोठ्यांसमोर, सासू सासऱ्यांसमोर बोलायची आमची हिंमत नव्हती. पण आजकाल मुली बोलतात. बरं, खूप बघितलेत, अनुभवलेत, म्हणून हे सांगते. मुलांनी त्या गोष्टींकडं खूप जास्त लक्ष द्यायची गरज आहे. कारण जोडीदार निवडताना तो आयुष्यभरासाठी असतो, नंतर जाऊन खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तर आता आजकालचे लग्न टिकत नाहीत. आणि मुलींच्या आईचं पहिल्यांदा मत जाणून घ्या. ती आई काय, त्या मुलगीचं राहते बाजूलाच, ते आईचीच मतं आहेत का नाही,
त्या मुलगीच्या डोक्यावर जास्त असतात. हे असं झालं बघ, तसं झालं बघ. दिवसभरात जे काय झालं ते रात्री आईला फोन करून मुलगी सांगणारच. हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत मुली आणि आई आजकाल समाजात अशा आहेत की ज्या फोन करून एकमेकींना घरातलं सांगत नसतील. नाहीतर सगळ्या घरात तेच चाललंय. लांब कशाला, माझी आई सांगते मला. आम्ही आमच्या घरातलं का सांगत नाही, कारण आता माझी आई भावांच्यावरती डिपेंड आहे. मग आमच्या घरातलं सांगून तिला रड घाणं संपणार आहे का, म्हणून आम्ही कधी सांगत नाही. आणि हे या गोष्टी तिला सांगून ती काय करणार असं आम्हाला वाटते. पण आजकालच्या मुलींच्या ज्या आया आहेत त्या काय करतात, बघ व्यवस्थित असेल तर, सासू व्यवस्थित नसेल तर बोल तिला, ती बोलत्या तसंच तू बोल. चुकीचं आहे. असते एखाद्याची सवय बोलायची, चुकलं तर सांगायची. मग त्यांचं म्हणजे समजावून सांगण्याची जरा पद्धत वेगळी असते, तुमची वेगळी आहे. मग लगेच तुम्ही तिला म्हणजे वाईट असं लेबल लावून टाकू नाही शकत ना, बरोबर आहे की नाही. प्रत्येकाला काय म्हणजे सगळे काय सारखेच नसतात आणि सगळे चांगलेच नसतात, सगळे वाईटच नसतात. म्हणून प्रत्येकानं ह्या गोष्टींचं खूप जास्त विचार करायला पाहिजे की लग्न करतानाच त्या मुलगीला आपल्या समाजात, आपल्या म्हणजे घरात वावरताना काय अडचण येतील का, ती कोणत्या स्तरातून आलेली आहे, आता आपल्याकडं ती ॲडजस्ट व्हायला म्हणजे ते पॉसिबल आहे का, ॲडजस्ट होऊ शकते का. जर तिचे विचार जुळत नसतील, ती जर हाय सोसायटीत राहिलेली असेल आणि तुमच्या इकडची जरी सोसायटी जर असं लो लेवलची असेल तर ती ॲडजस्ट करत नाही. आजकालच्या मुली फक्त पुण्या मुंबईला फ्लॅट पाहिजे, गावाकडं घर पाहिजे, कारण गावाकडं आल्यानंतर थोडे दिवस एन्जॉय करायला राहायला तिथं पण जागा पाहिजे, असं मुलींचं आजकालच्या म्हणणं आहे. पण ह्या दोन्ही ठिकाणी जागा घेणं आजच्या सामान्य लोकांना शक्य आहे असं वाटतं का हो तुम्हाला? मला तर अजिबात वाटत नाही. कारण एका ठिकाणी जर सिटीत असेल, एक छोटंसं फ्लॅट असेल तरी खूप आहे मुलांसाठी. कारण या महागाईच्या जगात कुठलीच गोष्ट स्वस्त नाही. आणि फ्लॅटचं म्हणाल तर फ्लॅट जमीन थोडीशी का असे ना राहण्यापुरती आहे ना, बरोबर आहे की नाही. खूप जास्त श्रीमंती असण्यापेक्षा तो मुलगा स्वभावानं कसा आहे, कष्ट करायची त्याची तयारी आहे का, हे सगळं बघा. कारण खूप जास्त श्रीमंत असणारे सुखात ठेवतात असं नाही, आणि गरीब सुखात ठेवत नाहीत असं पण नाही. रोज काय कमवणारे, रोज काय म्हणतात ते मजदुरी करून कमवणारे पण आपल्या बायकोला सुखात ठेवतात. जोडीदार फक्त चांगल्या स्वभावाचा, सुसंस्कृत आणि निर्व्यसनी असायला हवा. आजच्या जगात निर्व्यसनी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मुलांच्या आईवडिलांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपली मुलगी कुणाच्या हातात देतोय आपण. ते बरोबर आहे तुमचं की जास्त पैसेवाला पाहिजे, हे पाहिजे, सुख पाहिजे. सुख पाहिजे हे म्हणणारे पण बरोबर आहेत, पण सुखाबरोबर जर समजा तो मुलगा व्यसनाधीन असला तर तुमच्या मुलगीला काय सुख मिळणार आहे. आता परवाचंच एक उदाहरण आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण त्या मुलगीचा नवरा लग्न झालेल्या पहिल्या रात्रीपासून दुसऱ्या बाईच्या घरात असतोय. मिळेल का हो त्या मुलगीला सुख? आणि एकदा लग्न झाल्यानंतर मग काय उपयोग. मग दोन्हीकडं अशा काही ना काही चुका असतात. त्यामुळं आजकालची लग्न टिकत नाहीत. सगळ्यांना वाटते आजकाल लग्न मोडतात, आजकाल घटस्फोट होतात, आजकाल हे होतंय ते होतंय. पण का होतंय ह्याच्या मागचं कारण पण शोधून लग्न जुळवतानाच, लग्न करतानाच ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढं जाऊन प्रॉब्लेम यायला नको. मुलाच्या आईवडिलांनी पण करायला पाहिजे, मुलीच्या आईवडिलांनी पण करायला पाहिजे. आणि मुलगा मुलगी आता सगळेजण काय म्हणतात ते अल्लड नाहीत,
चांगले शिकलेले आणि चांगले समजदार आहेत, त्यामुळं त्यांनी ह्या गोष्टींचं नातं जोडताना विचार करायलाच पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला जरूर क्लिक करून ठेवा. तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.